पाकिस्तान पुरस्कृत पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्याला आता काही महिन्यांमध्ये वर्षपूर्ती होईल. पूर्ण जग या हल्ल्यामुळं खरं तर हादरून गेलं. त्याचं कारणही तसंच होतं, की धर्म विचारून अशा पद्धतीनं मारलं गेल्याची घटना समोर आली आणि या हल्ल्याची संपूर्ण जगभरात चर्चा झाली. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे हे देखील शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं खरं तर सरकारची नैतिक जबाबदारी आहे. तमाम भारतीयांना त्यांच्याप्रती सहवेदना आहेत. मात्र सरकार कशा पद्धतीनं वागतंय याचा आज मी तुम्हाला त्यांच्या कुटुंबियांशी बोलून नेमकं त्यांच्या कुटुंबियांसोबत काय घडतंय हे दाखवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, की या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री असू द्यात, उपमुख्यमंत्री असू द्यात, राज्यातले तमाम मोठे नेते जगदाळे कुटुंबियांच्या भेटीला आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यांना नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं महानगरपालिकेमध्ये. मात्र अद्याप ते आश्वासन पूर्ण झालं नसल्याचं धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे. माझ्यासोबत जगदाळे यांचे कुटुंबीय सोबत आहेत. आसावरी जगदाळे आहेत, संतोष जगदाळे यांच्या पत्नी सुद्धा आहेत. ताई, जवळपास वर्ष होत आलंय आणि अजूनही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं चित्र आहे. आम्ही अनेक लोकांना भेटून फॉलोअप घेतलेत किंवा अनेक कॉल्स केलेले आहेत मागच्या 10 महिन्यात. अनेक लोकांना व्हॉट्सअपवर मेसेजेस केलेले आहेत. परत परत तो इन्सिडेंट माझ्या आईनी तो सांगितलेला आहे लोकांना. बरं. किंवा अनेक वेळा मुलाखती पण झाल्यात त्याच्यावर. पण आज 10 महिने झाले तरी सुद्धा जे प्रॉमिस सरकारने केलं होतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलं होतं की सरकारी नोकरी देऊ म्हणून, ते अजून झालेलं नाहीये. अनेक प्रॉमिसेस तेव्हा दिले गेले, जसं की मला धैर्य पुरस्कार जाहीर केला होता, तोही झाला नाहीये. त्याच्यानंतर या 26 लोकांच्या नावाने एक स्मारक बनवणार होते, तेही झालं नाहीये. आणि सर्वात मेन म्हणजे जे आमच्या इन्कमचा सोर्स होता, मंथली इन्कमचा जो सोर्स होता, तो म्हणजे जॉब होता माझ्यासाठी, जो सरकार देणार होतं, ते अजून झालेलं नाहीये. मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून आम्ही एकनाथ शिंदेशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण दादांशी आमचा कॉन्टॅक्ट होऊ दिला नाहीये कोणी, किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाहीये, किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणी मदत केली नाहीये. आम्ही सीएम ऑफिसला पण अनेक फोन केले, त्यांच्याकडून काही मदत मिळते का, की त्यांच्याकडून काही फॉलोअप घेता येऊ शकतो का. कारण मंत्रालयात अनेक लोकांशी बोलल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला हेच म्हणलं गेलं की आमच्या डेस्कवर फाईल नाही आली, आमच्या डेस्कवर फाईल नाही आली. मग माझी फाईल आहे कुठे? मागच्या 10 महिन्यांमध्ये पण माझी फाईल इथनं तिथं फिरतीये, पण अजूनही त्याच्यावर ती नो ऑब्जेक्शन साठी अडकली, असं आम्हाला शेवटचं अपडेट मिळालं होतं. बरं. तुम्हाला नेमकं जॉबच्या संदर्भात काय आश्वासन देण्यात आलं होतं आणि काय त्यावेळेला बोलणं झालं? माझं शिक्षण आणि सगळी माहिती घेतल्यानंतर मला असं सांगितलं होतं की तुम्हाला सामान्य प्रशासन विभागामध्ये वर्ग 2 किंवा वर्ग 1 मध्ये रुजू करू. वर्ग 1चं मी समजू शकते, कारण ते MPSC थ्रू दिलं जातं आणि MPSC मी दिलेली नाहीये. तर तो जे देतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये हे माझी इच्छा होती. त्याच्यामुळे जे माझ्या एज्युकेशनला सुटेबल आहे अशा कुठल्या तरी पोस्टवर मला जॉब मिळावा अशी तर त्याच्यामध्ये वर्ग 2 ही प्रशासन अधिकारी ही जागा रिकामी होती, तर त्याच्यावर मला नोकरी दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं. आणि जे फाईल आणि जे लेटर माझ्या बद्दल दिलं गेलं होतं त्याच्यात पण ते मेन्शन्ड आहे. पालिकेतून जे आयुक्तांकडनं गेलं होतं त्याच्यात पण ते लिहिलेलं आहे. आणि तीच अपेक्षा होती की ते काम व्हावं, असं 6 महिन्यात तरी होईल असं सांगितलं होतं. पण आज 6 महिन्याच्या वर 10 महिने होऊन गेले. एप्रिलमध्ये ही घटना घडली, आज फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी पण आता संपत आलं, पण अजूनही त्याच्यावर काही झालेलं नाही. मग आता फाईल कुठे अडकली? काय तुम्हाला फॉलोअप घेतला असेलच तुम्ही, ते नेमकं कुठे अडकली आहे फाईल? नाही, फाईल अजून सुद्धा मंत्रालयातच आहे, पण मंत्रालयात एक्झॅक्टली कोणाकडे आहे ते अजूनही काही आयडिया नाही. बरं. खरं तर तुमच्या कुटुंबियांनी जे भोगलेलं आहे ते जखम खरं तर कधीच न भरून येणारे आहे. मात्र हे जे असंवेदनशीलता जी सरकारकडनं दाखवण्यात येते, हे किती वेदनादायक? वेदनादायक म्हणजे आम्ही ऑलरेडी एका वेदनेत आहोत आणि ती वेदना तुम्ही त्यावेळेला समजली होती म्हणून तुम्ही सर्व आम्हाला भेटायला आला होतात, किंवा त्यावेळेला जे तुमच्या मनात भावना होत्या त्या ह्याच्यामुळेच होता, कारण आम्ही तेव्हा पण खूप वेदनेत होतो. बरोबर. आम्ही आजही वेदनेत होतो. आजही तुम्ही घरी आल्यावर तुम्ही पाहिलं आज माझ्या की वडील नाहीये म्हणून जी एक शांतता घरात निर्माण झाली, त्याची जागा कुणीच नाही भरू शकत. किंवा आम्हाला जो आधार होता तो आधार आज नाहीये. त्यांची जी सर्व कामं होती ती आज मी करते. तर मला जाणवते की वडिलांची जागा किती महत्वाची असते. या वेदनेमध्ये असताना सुद्धा तुमच्या अशा अपेक्षा आहेत की आम्ही ह्याला त्याला जाऊन भेटावं किंवा मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या, ते ही किती चुकीची गोष्ट आहे.
मला ही अपेक्षा कधीच नव्हती की असं घडेल. मला असं वाटलं होतं की त्यावेळेला जे सर्व म्हणत होते, शिंदे साहेब म्हणा किंवा फडणवीस साहेब म्हणा किंवा दादा म्हणा, अजित दादा आज अनफॉर्च्युनेटली नाही आहेत आपल्यामध्ये, पण जे आश्वासक शब्द त्यांचे होते त्याच्यामुळे असं वाटलं की आपल्याला तरी कुठे जायची गरज नाही पडणार. आपल्यावर लक्ष ज्यांचं आहे ते वडिलांच्या समान त्यांना मी तिघांना मानते, त्या जागी ते होते. त्याच्यामुळे मला एक आधार होता की हा ते जे म्हणतात तसं होईल. पण आज अनफॉर्च्युनेटली ते झालेलं नाहीये. ही खूप मोठी, खूप दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्हाला त्यांनी जे नेते मंडळी आले होते, विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मुलीसारखं समजतो आम्ही असं आश्वासन दिलं होतं. मात्र आणि हे जे सरकार आहे तर ते सरकार स्वतःला गतिमान आणि पारदर्शक कारभार करत असं स्वतःला पोर्ट्रेट करत असतं. तुम्हाला काय अनुभव आहे? मला एवढंच वाटतं की जे आतापर्यंत नाही होऊ शकलंय ते आता तरी व्हावं. कारण आता इट्स अ हाय टाइम. खूप दिवस झाले. इनफॅक्ट मला तर म्हणजे आई तर माझी असं म्हणाली आहे अनेक न्यूज मीडिया चॅनल थ्रू की जर हे काम फेब्रुवारी एंड पर्यंत नाही झालं किंवा मार्च फर्स्ट वीक पर्यंत नाही झालं तर ती उपोषणाला बसणार. मला असं वाटतं ही वेळ प्लीज तिच्यावर येऊ नये. कारण ऑलरेडी आम्ही एक खूप मोठ्या घटनेतून अजून पण बाहेर नाही आलो. अजूनही आम्ही डोळे बंद केल्यावर आम्हाला तो टेररिस्ट आमच्या डोळ्यांसमोर उभा राहिलेला दिसतो. तर तुम्ही ह्याच्यावरून तरी प्लीज ऍटलीस्ट समजून आमचं हे काम लवकरात लवकर करावं. बरं, त्यांचं काय म्हणणं द्या त्यांच्याकडे माहिती. हातात घेऊन बोललात तरी चालेल, बोला. नाही राहू द्या, हातात राहू द्या. एकंदरीत जे घडतंय आता सध्या तुमच्या कुटुंबियांच्या सोबत नोकरीच्या संदर्भात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय वाईट वाटते मला या सगळ्या घटनेचं की गेले 10 महिने मी मंत्रालयातल्या जवळजवळ खूप साऱ्या अधिकाऱ्यांशी बोललीये माझ्या मुलीच्या फाईल संदर्भात. दादांच्या सगळ्या पीएनशी बोलून झालंय माझं. फडणवीस दादांच्या पीएनशी बोलून झालेलं आहे माझं. पण सगळ्यांचं म्हणजे कसं झालं, पहिल्या दिवशी माझ्याशी बोलल्यानंतर ते सगळे थोडासा फॉलोअप घेतात, आम्हाला काहीतरी सांगतात आणि त्यानंतर परत काहीच आमच्यापर्यंत त्याचं काही म्हणजे अपडेट नाही, काही रिझल्ट नाही. त्याच्या डेस्कवर फाईल आहे, त्याच्या डेस्कवर फाईल आहे. आणि मी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना फोन करते आणि बोलतीये तर तेव्हा ते म्हणतात की आमच्याकडे फाईल नाहीये, आमच्याकडे फाईल नाहीये. एक असा व्यक्ती ज्यांचं सुखी आनंदी कुटुंब होतं, निष्पाप व्यक्ती ज्याचं त्या टेररिस्टनी धर्म विचारून त्याला मारलंय की तो हिंदू आहे म्हणून. आज त्या घटनेने आज आमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. आज घरामध्ये माझे मिस्टर नाहीये, तिच्या डोक्यावरती तिच्या वडिलांचा हात नाहीये, तिला ते बबडू म्हणून हाक मारायची तो आवाज नाहीये. आणि घरामध्ये अतिशय दुःखामध्ये आम्ही रोज राहतोय. एक दिवस पण आमचं रडल्याशिवाय जात नाही. आणि मला शिंदे दादांनी, फडणवीस दादांनी मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही ताई काळजी करू नका, ही आमची मुलगी आहे, ही धैर्य कन्या आहे आणि तिच्या बाबतीत आम्ही तुम्हाला काही करायची गरज नाही, आम्ही तिला सरकारी नोकरीमध्ये रुजू करून घेऊ आणि तिला धैर्य पुरस्कार देऊ. पण आज 10 महिन्यानंतर सुद्धा माझ्या मुलीच्या बाबतीत हे असं का घडलं, मला खूप वाईट वाटतंय. माझ्या मुलीनी पीएम मोदींना पण जेव्हा मी सांगितलं की मोदी सर काहीतरी करतील, मोदी सर काय करतील, पण तिने लिहिलेल्या लेटरचं त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर आलेलं नाही. मला खूप वाईट वाटलं. तेव्हाचे तुम्ही सगळेजण इथे आला होतात, मला आश्वासन दिलं, मग आज त्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही? नो ऑब्जेक्शन मध्ये माझ्या मुलीची फाईल का अडकली? म्हणजे लोक जे बोलतात ना की सरकारी कामं गहाळ असतात, आज त्याचा प्रत्यय तुम्ही आम्हाला आणून दिला की खरंच गहाळ असतात. 10 महिन्यामध्ये तुम्हाला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती, मी दादांच्या सगळ्या पीएनना विनंती केली की माझं शिंदे दादांशी एकदा फोनवर बोलणं करून द्या, माझं एकदा फोनवरती बोलणं करून द्या. पण त्यांच्यापैकी कुणीही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं करून दिलं नाही. आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही मंत्रालयात जाऊन या. आम्हाला नाही माहिती मंत्रालयात जाऊन कोणाशी बोलायचं. बरोबर. आम्ही साध्या सामान्य कुटुंबातली लोक आहोत. आज माझे मिस्टर असते तर मला ही वेळच आली नसती. पण आज ह्या सगळ्यांमुळे माझ्यावरती माझं माणूस गमावण्याची, एकटं राहण्याची आणि माझ्या मुलीला उच्च शिक्षित असून 10 महिने घरी बसण्याची वेळ आलेली. माझा इन्कम सोर्स मंथली जो असतो तो पूर्ण थांबलेला. तर मला अशी इच्छा आहे की शिंदे दादांनी, पीएम मोदींनी आणि फडणवीसांनी याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या मुलीच्या संदर्भातलं
हे काम करावं. हम्म. आणि शिवाय त्यांनी जे आश्वासन दिलं की बेसरन व्हॅलीमध्ये ह्या 26 जणांचं स्मारक बांधणार आहेत आणि माझ्या मुलीला धैर्य पुरस्कार देणार आहेत, ही 3 आश्वासनं त्यांनी पूर्णच करावीत. नाही त्यांच्याच्याने जर झालं नाही तर ह्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून मी उपोषणाला बसणार. बरं, ताईंकडे द्या माईक. ताई, तुम्ही पंतप्रधान मोदींना पत्र कधी लिहिलं होतं आणि आता अमित शहांना खासदार मेधाताईंनी एक पत्र दिलंय या संदर्भातलं, त्याचं काय दोन्ही बद्दल सांगा, दोन्हीचा काय फीडबॅक तुम्हाला आलाय? नाही, मेधाताईंनी जे पत्र अमित शहाना लिहिलं त्यामुळे ऍटलिस्ट परत लोक जागरूक झाले आणि परत जसं मीडिया आता आमच्याकडे पोहोचू शकली तसं ते एक खूप महत्वाची गोष्ट झाली. त्याच्यामुळे आम्ही मीडिया थ्रू दादांपर्यंत म्हणजे एकनाथ शिंदे दादांपर्यंत पोहोचू शकतो. आणि PM ला लेटर मी जानेवारीमध्ये लिहिलं होतं, पण त्याच्यावर मला अजून काही रिप्लाय नाही आला. तिथे स्टेटस सबमिटेड दाखवतोय, पण त्याच्यावर मला अजूनही काही रिप्लाय वगैरे काही आलेला नाही. बरं, आता तुमची मागणी काय? सरकारी नोकरीचं काम लवकरात लवकर व्हावं, फर्स्ट फर्स्ट प्रायोरिटी आहे. ओके. आणि जे स्मारक बैसरांना हे 26 शहीद लोकांच्या नावाने बांधणार होते ते तर बांधावंच, कारण ही सर्व 26 कुटुंबांचीच इच्छा आहे की त्यांना कोणी विसरू नये, त्यांचं जे बलिदान आहे त्यांना कोणी विसरू नये याच्यासाठी. आणि जे धैर्य पुरस्कारासाठी त्यांनी माझं नाव दिलं होतं तेही काम व्हावं अशी माझी इच्छा. बरं, तर आपण पाहिलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारी कामाने 4 महिने थांब, वर्षभर थांब, 4 दिवस थांब असं सांगितलं जातं. मात्र सरकारी अनास्थेचा हे एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर महायुती सरकार जे आहे तर ते स्वतःला खूप पारदर्शक आणि वेगवान कारभार आम्ही करतो असं स्वतःला पोर्ट्रेट करत असतं. मात्र हे जे उदाहरण अतिशय चुकीच्या पद्धतीनं जे वागलेलं आहे सरकारी पूर्ण व्यवस्था अतिशय वेदनादायक आहे. आमची देखील या निमित्तानं गृहमंत्री असतील, जे नगरविकास खातं बघतायत त्या मंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्व विभागांना विनंती आहे की या कुटुंबियाशी किमान एकदा बोला तरी. आपण या गोष्टीवरती फॉलोअप घेत राहू. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.